सिंथेसिस मधला आता हा आणखीन सोपा भाग आपण या ठिकाणी बघतोय. चौथा भाग आपण बघतोय, यूज सो दॅट. त्याचा अर्थ होतो इतके की. बघा काय म्हटलं मी, यूज कशाचा वापर करायचा आहे, सो आणि दॅट. आणि याचा अर्थ काय होतो, इतके की. इतके की, इतके की, सो दॅट. आता इथे बघा, सो काढून टाकायचंय, सॉरी व्हेरी काढून टाकायचंय आणि त्याच्यामध्ये काय लावायचंय, सो लावायचंय. काय करायचंय, व्हेरी शब्द काढून टाकायचं आणि काय लावायचंय, सो शब्द लावायचा. आणि दुसरं वाक्य जिथे सुरू आहे तिथे काय लावायचंय, दॅट. आयान तुझं लक्ष नाही बरं का बाळा, आयान लक्ष नाही आहे तुझं, मूर्ख सारखं करू नको. बाकीच्या लोकांना नुकसान होत असेल तर क्लास मधून बाहेर झालेलं आहे. गेट आउट. चला पटकन. ही फेल्ट व्हेरी मिझरेबल. मी हे वाक्य करणार नाहीये, डायरेक्ट तुम्हाला करायचंय. ही फेल्ट व्हेरी मिझरेबल he decided to follow her in a death. चला हे वाक्य तुम्हाला करायचंय. दोन वेगवेगळे वाक्य आहे, त्याच्यामध्ये काय काढायचंय, कुठं टाकायचं सगळं सांगितलंय मी तुम्हाला. कोण करणार आहे, अर्सलान. व्हेरी काढून टाकायचंय, सो लावायचंय आणि पुढच्या वाक्याच्या अगोदर काय लावायचंय, दॅट. संपला विषय. चला कोण करत, तू करतो गणेश, मग जेवण करतो. चल अर्सलान, तुझं नाव काय, हा तुझं नाव काय, आलतमस तू कर. चल चला पटकन, इतका वेळ नाही आपल्याकडे यार. ते स्टॉप कर. चला सूरज करतोय, सूरजच नाव आहे याचं. सूरज करतोय. मला वही वरती मला माहिती आहे तुम्ही करता. इथं स्टेज डेअरिंग तुम्हाला आली पाहिजे, तुम्हाला वाक्य आलं पाहिजे, सगळ्यांना समजलं पाहिजे. बोलून कर. ही फेल्ट. आता काय करायचं आपला, व्हेरी काढून टाकायचं आणि काय करायचं, सो. पटपट लिही. सो मिझरेबल. अक्षर कसे रे तुमचे, लिही पटपट. मिझरेबल दॅट. दोन वाक्याच्या मधलं स्टॉप, फुल स्टॉप काढायचं आणि काय करायचं, दॅट लावायचंय. दॅट ही, पटापट, ही डिसाइडेड टू फॉलो हर इन अ डेथ. व्हेरी गुड. मग इथे येऊन करायला काय प्रॉब्लेम होता, पटकन पटकन. व्हेरी गुड. अक्षर आलंय, कुत्र्याचे पाय मांजराला. पण वही छान आहे रे, पण इथं पण यायला पाहिजे ना बाळा. बघा उत्तर तरी फक्त व्हेरी काढून टाकायचं आणि काय करायचंय, सो लावायचंय. नंतरच्या फुल स्टॉपच्या नंतर दुसरं वाक्य सुरू होताना दॅट लावायचंय. तर याची ही, याच त्याचं कॅपिटल आहे, त्याला काय करायचंय, स्मॉल करायचंय. वाक्य लिहून टाकायचं, संपला विषय. झालं तुमचं. तुमचं काय इतकं सोपं आहे की थांबा म्हणायची गरज नाही, प्रत्येकाला हे वाक्य यायलाच पाहिजे. पुढचं वाक्य आहे, हिज म्युझिक वॉज अ व्हेरी स्वीट. पटपट करा फक्त. 2 नंबरचं वाक्य आहे, हिज
म्युझिक वॉज व्हेरी स्वीट. Even animals came. Even animals came to listen to him. Came to listen to him. चला पटकन. अर्सलन तू करतो का? तुझं काय चालतं मग चल पटकन. इतकं सोपं आहे यार, कोणी येऊन करू शकतं इथं. मला सांग काय करतोय ते. इज अ म्युझिक वॉज. आता व्हेरी काढून काय करतोय? सो सो स्वीट. त्याचं म्युझिक इतकं इतकं स्वीट आहे, इतकं स्वीट आहे की ॲनिमल सुद्धा येऊन ते ऐकायला बसतात. हिज म्युझिक वॉज सो स्वीट दॅट इव्हनचं ई तिथं फुलस्टॉप देऊन वाक्य सुरू झालं होतं. मग वाक्याच्या सुरुवातीचं पहिलं अक्षर आपण कॅपिटल काढतो, बरोबर आहे का नाही? पण आता आपण फुलस्टॉप काढला आणि काय केलं त्या ठिकाणी? कोणता शब्द लावला? दॅट लावला. म्हणजे आता तिथे पुढचा शब्द कॅपिटल राहील का? नाही. ते लक्षात ठेवायचं बघ तेवढं. इवन ॲनिमल्स केम टू लिसन टू हिम. केम टू लिसन टू हिम. अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या अल्तबंशनी वाक्य या ठिकाणी केलंय. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फिरदोज. पुढचं वाक्य घ्या. राम वॉज. तिसरं वाक्य. राम वॉज व्हेरी ओल्ड. व्हेरी ओल्ड. ही कुड नॉट गो अहेड. चलो राम वॉज वेरी ओल्ड ही कुड नॉट गो अहेड. बोलो आंसर मुझे कैसा कर रहे हो? रामा वॉज वेरी निकाल के सो ओल्ड. अभी फुल स्टॉप निकाल के दैट. रुको रुको रुको. दैट के बाद मैंने क्या बोला? दूसरा सेंटेंस शुरू होते समय अब वो पहला अक्षर कैपिटल रहेगा क्या? नहीं. तो लिखो ही का स्मॉल. ही कुड नॉट गो अहेड. एकदम बरोबर उत्तर केलंय. आज आपण या ठिकाणी दाखव. या ठिकाणी काय संपवलंय? सो दॅट पण आपण या ठिकाणी संपवलंय. आणि आता आपण